नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनल फार्मिंग क्रॉप केअर वरती परत एकदा खूप स्वागत। शेतकरी बंधूंनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण येत्या काळामध्ये जेणेकरून आपल्याला खरीपामध्ये सध्या कोणत्या भाजीपाला पिकांची लागवड करायची आहे, आपल्याला पुढे चांगला बाजारभाव कसा मिळेल आणि तो बाजारभाव मिळवण्यासाठी आपण तत्काळ कोणत्या भाजीपाला पिकांची लागवड करू शकतो, येत्या 25 तारखेच्या आतमध्ये आपल्याला ही भाजीपाला पिके जर आपण लागवडीखाली आणली तर त्यांना चांगल्या प्रकारचा येत्या काळामध्ये भाव लागण्याची तीव्र शक्यता आहे। या भाजीपाला पिकामध्ये कोणती पिके आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आपल्याला सध्या वेलवर्गीय पिकांमध्ये दोडका, कारली, पडवळ, त्याचबरोबर कवाळी आणि काशी भोपळा या पिकांना येत्या काळामध्ये सध्या स्थितीत लागवड केली तर चांगल्या स्वरूपाचा भाव लागण्याची शक्यता आहे, परंतु ती लागवड आपण 25 मेच्या आतच करायला हवी, जेणेकरून ही पिकं दोडका, कारली ही साधारण 45 ते 50-55 दिवस या कालावधीमध्ये चांगल्या स्वरूपाने तोडणी यांची चालू होते। म्हणून या पिकांची आपण जेवढ्या लवकर लागवड कराल तेवढा बाजारभाव आपल्याला मिळू शकतो। शेतकरी मित्रांनो, मंडप पद्धत असेल तर या भाजीपाला पिकांचा आपण नक्कीच लागवडीसाठी विचार करून त्यांची लागवड तात्काळ करायला हरकत नाही, परंतु ही लागवड करताना आपण मल्चिंग, पॉलिथिन मल्चिंग करूनच याची लागवड करावी, जेणेकरून खुरपणीचा खर्च चांगल्या प्रकारे आपला वाचेल। त्याचबरोबर त्या ठिकाणी जास्त पाऊस काळ जर झाला तर त्या ठिकाणी त्या मुळांना इजा होणार नाही, त्या दृष्टीने आपण मल्चिंग करूनच या पिकांची लागवड मंडप पद्धतीमध्ये करायला हरकत नाही। आता 1 मे ते 15 मे दरम्यान आपण वरणा या पिकाची लागवड देखील करू शकतो। यामध्ये अंकुर डॉली घेवडा या व्हरायटीचा वरणा किंवा बीन्स या स्वरूपातील माळव्याचा आपण लागवडीसाठी विचार करावा। त्याही माळव्याला आपल्याला भविष्यामध्ये येत्या काळात चांगल्या स्वरूपाचा भाव लागण्याची दाट शक्यता आहे। आता टोमॅटो लागवडीचा विचार करत असताना महाराष्ट्रातील सांगली, त्याचबरोबर नाशिक, औरंगाबाद आणि लातूर या विभागांमध्ये सध्या टोमॅटो लागवडीच्या दृष्टिकोनातून रानांची त्या ठिकाणी अंतर्मशागत व रान तयार करणं चालू आहे, जेणेकरून त्या ठिकाणी चांगल्या स्वरूपाची टोमॅटोची लागवड होत असते। आता या टोमॅटोला सरासरी 30 रुपयांपर्यंत 10 ते 30 रुपये एवढ्यापर्यंतचा भाव येत्या काळामध्ये असण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपण टोमॅटो लागवडीचा विचार करत असाल तर आंतरपीक आपण दोडका, कारली यामध्ये एखादी ओळ एक्स्ट्रा ठेवून आपण टोमॅटो लागवडीचा विचार करावा। संपूर्ण माळव करत असताना आपल्याकडे जर क्षेत्र मोठ्या प्रमाणावरती चांगलं 5 एकर एवढ्यापर्यंत क्षेत्र असेल तर त्यामध्ये टप्प्याटप्प्याने आपण किंवा वेगवेगळ्या प्रकारचे माळवे करून त्या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचे पैसे आपण करू शकता। शेतकरी मित्रांनो, गवार, भेंडी, मिरची, आता मागील वर्षभरामध्ये मिरची या पिकाला, लांबकी मिरची या पिकाला सर्वसाधारण वर्षभर चांगल्या स्वरूपाचा भाव राहिलेला आहे। त्याचबरोबर छोट्या माळव्यांमध्ये गवार आणि भेंडी या देखील माळव्याला येत्या काळामध्ये चांगल्या स्वरूपाचा भाव लागण्याची शक्यता आहे। या देखील माळव्याची आपण लागवड 15 जून एवढ्या तारखेपर्यंत त्याच्या आतच केली तर चांगल्या स्वरूपाचे पैसे आपले त्यातही होतील। या प्रकारे आपण माळव्याच्या लागवडी करत असताना आंतरमशागत, त्याचबरोबर पुढचे पाऊस झाल्याच्या नंतर जे आपल्याला गवत वगैरे या गोष्टी आहेत, जास्त प्रकारचं तण उठू नये म्हणून आपण मल्चिंग करूनच या स्वरूपाच्या माळव्यांची लागवड करून आपला त्या ठिकाणी खर्च वाचवू शकता। शेतकरी मित्रांनो, टोमॅटो पिकाबरोबरच मागील वर्षभरामध्ये जर आपण पाहिलं तर मिरची या पिकाला चांगल्या स्वरूपाचा वर्षभर भाव टिकून राहिलेला आहे। येत्या काळामध्ये देखील अनुष्का, सितारा, अग्निज्वाला या स्वरूपाच्या मिरच्या ज्या की संकरित वाण आहेत यांना बाजारामध्ये चांगली डिमांड राहील आणि या मिरचीची लागवड आपण 15 जूनच्या आत केली तर खूप फायद्याचे ठरेल। त्याचबरोबर भेंडी आणि गवार या स्वरूपातील लहान माळव्याला चांगल्या स्वरूपाचा भाव येत्या काळामध्ये राहण्याची तीव्र शक्यता आहे। त्याही माळव्याची लागवड आपण मुबलक पाणी असेल तर सध्या तात्काळ कंडिशनमध्ये आपण त्याची लागवड करून घ्यावी। आता इतर काय पर्याय असतील माळव्यामध्ये जेणेकरून आपल्याला चांगल्या स्वरूपाचा त्यातूनही पैसे करून घेता येतील तर त्या देखील गोष्टी आपल्याला वेळोवेळी कळवल्या जातील, अपडेटनुसार कळवल्या जातील। परंतु सध्या वेलवर्गीय पिकं, छोटी लहान माळवी या सगळ्या प्रकारच्या माळव्याला सद्यस्थितीत जर आपण मुबलक पाणी असेल तर लागवड निश्चितच करू शकता, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला चांगल्या स्वरूपाचे पैसे घेता येतील। आता लागवडीला जसा जसा उशीर होईल म्हणजे 1 जुलै 10 जुलै या स्वरूपामध्ये जर लागवड आपण त्या ठिकाणी केली तर त्या ठिकाणी एकतर जास्त स्वरूपाचा पाऊस झाल्यानंतर आपल्याला त्याचा खर्च देखील वाढेल, त्याचबरोबर त्याला
त्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती माळव मार्केटमध्ये येत असतं, आवक मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली असते आणि त्या ठिकाणी आपल्याला सर्वसाधारण भाव मिळत नाही, त्यामुळे आपण नुकसानीत जातो। सद्यस्थितीमध्ये आपण लागवड मुबलक पाणी असेल तर करायला हरकत नाही। मित्रांनो, याच स्वरूपाचे अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या फार्मिंग क्रॉप केअर या YouTube चॅनलला लागलीच लगेच सबस्क्राईब करा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून इतर जणांना आपले व्हिडिओ हे शेअर करत चला। आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।